जय शिवराय। आम्ही दरवर्षी ट्रेकिंगच्या मोहिमा करत असतो, गडकोटांच्या मोहिमा करत असतो। 15 आणि 16 नोव्हेंबरला आम्ही नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील डुबेर आणि सोनगड आणि अकोला नगरच्या अकोले तालुक्यातील पट्टा उर्फ विश्रामगड या 3 किल्ल्यांची 2 दिवसांची मोहीम 15 आणि 16 नोव्हेंबरला केली होती दिवाळीच्या सुट्टीमध्ये। आणि त्याच वेळेस आमचं असं नियोजन चाललं होतं की आपण एक पुढची चांगली मोठी मोहीम या वर्षाखेरीला घेऊयात। देवाशिष बांधर्जींचा दरवर्षीचा नित्यनेम असतो की आपण वर्षाचा पहिला दिवस रायगडाला महाराजांच्या चरणी जाऊन मुजरा करून आपण वर्षाची सुरुवात करूयात। परंतु त्यांनी सर्वांच्या विनंतीला मान देत यावर्षी हा नियम बाजूला ठेवण्याची अनुमती दिली आणि आपण यावर्षी एक वेगळीच मोहीम आयोजित केली। ती मोहीम अशी होती की 29, 30, 31 आणि डिसेंबर आणि 1 जानेवारी अशी 4 दिवसांची ही मोहीम होती। परंतु काही कारणास्तव आपल्याला ही मोहीम 29च्या ऐवजी 31 तारखेला दुपारी सुरू करावी लागली। मग 31 तारखेला 31 डिसेंबर 2023ला आम्ही दुपारी भुगावमधून पिंपरी मार्गे आम्ही या मोहिमेला निघालो आणि आम्ही जे थेट गेलो ते मांगी तुंगी हे जे शिखर आहेत जैन धर्मांची, जैन दिगंबर पंथांच्या या ट्रस्टची धर्मशाळा आहे। या धर्मशाळेमध्ये आम्ही मुक्कामाला पोहोचलो। बरोबर या वर्षाचा अखेरचा क्षण असेल, रात्रीचे 12 वाजले होते आणि आम्ही त्या धर्मशाळेमध्ये त्या आमच्या खोलीमध्ये आम्ही प्रवेश केला होता। 12 ते 4 अशी फक्त 4 तासांची विश्रांती झोप घेऊन आम्ही पहाटे 4ला उठलो आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी आवरून आम्ही सकाळी 6 वाजता आम्ही मांगी तुंगीच्या पार्किंगपाशी आलो आणि तिथनं आम्ही मांगी तुंगीच्या चढायला सुरुवात केली। साधारणतः 3500 पायऱ्यांची चढाई असलेलं हे जैन धर्मियांच्या दिगंबर पंथीयांचं हे अतिशय पवित्र असं तीर्थक्षेत्र। अनेक मंडळी आपल्या परिवारासहित वर्षाची नवीन सुरुवात या मांगी तुंगीच्या दर्शनाने करण्यासाठी आलेले होते। असे अनेक भाविक भक्त श्रद्धाळू मंडळी पायात कुठलंही पादत्राण न घालता अनवाणी पायानं ही मंडळी त्या ठिकाणी या मांगी तुंगीच्या चढायला सुरुवात केली होती। आणि विशेष अप्रूप म्हणजे याच्यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणात होता। आणि आम्ही सगळ्यांनी शूज घातलेले होते, आमच्याकडं सॅक होत्या, तसेच आमच्याकडे जर्किन होते। परंतु ह्या मंडळींच्याकडे कुठंही पायात काय घातलेलं नव्हतं। अतिशय भारतीय पारंपरिक पोशाखामध्ये छोटीशी बॅग, जी गळ्यामध्ये आपण पर्ससारखी बॅग अडकवतो तशी बॅग घेऊन ही मंडळी सगळी चढायला होती। त्यांचं अतिशय कौतुक वाटलं। आम्ही साधारणतः 2 तासामध्ये आम्ही मांगी तुंगीचा जो फाटा आहे वरती पायऱ्या चढल्यानंतर जवळपास 3000 पायऱ्या चढल्यानंतर आपली जी डावीकडची बाजू वाट वळते ती मांगीला जाते आणि उजवीकडची वाट तुंगीला जाते। आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा तुंगीला जाऊयात। मग आम्ही सगळे तुंगीला गेलो। या मोहिमेमध्ये मागच्या वर्षीपेक्षा आमचा एक शिलेदार या ठिकाणी वाढलेला होता। मागच्या मोहिमेमध्ये ऋषी, सागर, देवाशिष आणि मी अशा आम्ही 4 जण दिवाळीच्या सुट्टीमध्ये सिन्नर आणि अकोले तालुक्यातल्या मोहिमेला गेलो होतो। या मोहिमेमध्ये सूरज उर्फ भैया हा आमच्यामध्ये वाढला। अशा आम्ही एकूण 5 जण या मोहिमेमध्ये होतो। आम्ही 5 जण तुंगीच्या शिखराकडे गेलो आणि एक चांगली सुंदर अशी वाट त्या ठिकाणी दोन्ही बाजूला रेलिंग, अतिशय छान व्यवस्था असलेली ही सगळी मांगी तुंगीची व्यवस्था या जैन धर्मियांच्या ट्रस्टने केलेली आहे। कुठेही कचरा नाही, कुठेही घाण नाही। फक्त एक 15-16 ठिकाणी लिंबू सरबत विकणारी माणसं या ठिकाणी बसलेली असतात। काही माणसं काकडी विकतात। कुठेही गडबड गोंधळ नाही, कुठल्या आवाजाचा स्पीकर नाही, काही गाणी लावलेली नाही आहे। आणि अशा अतिशय श्रद्धेने ही मंडळी या ठिकाणी दर्शनाला आलेली असतात। मग आम्ही त्या फाट्यावरनं जसं तुंगीकडे वळालो उजव्या बाजूला,
ही नेमकी सूर्योदयाची वेळ होती आणि जसं आम्ही त्या फाट्याच्या दिशेने पोचलो त्यावेळेस आम्हाला त्या सूर्याचं दर्शन म्हणजे या 2024च्या वर्षातील पहिला सूर्योदय आम्ही मांगी तुंगीच्या शिखरावरून पाहिला. ते क्षण आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले, डोळ्यामध्ये सुद्धा टिपले आणि आम्ही तुंगीच्या बाजूला गेलो. साधारणतः एक 10 मिनटाचं चालणं झाल्यानंतर परत पायऱ्यांच्या 2 खड्या चढण त्या ठिकाणी येतात आणि आपण त्या तुंगीचा जो सुळका आहे, जे शिखर आहे त्याच्या पायथ्यापाशी येतो. तिथं आपलं पायातलं काय पादत्राण वगैरे असेल तर ते काढायचं आणि त्या शिखराला पूर्ण प्रदक्षिणा करायची, अशी त्यांची पद्धत आहे. आणि त्याच्या भोवती हे जे शिखर आहे त्या शिखराच्या पायाभोवती काही लेण्या कोरलेल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्या लेण्यांमध्ये ह्या जैन धर्मियांच्या पवित्र श्रद्धास्थानांची मूर्त्या त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. ह्या तुंगीच्या शिखराला आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्या पायऱ्यांच्या मार्गाने परत आम्ही मांगी तुंगीच्या त्या जंक्शन पॉईंटला आलो आणि आम्ही सरळ पुढे मांगीच्या बाजूला गेलो. तर परत पुन्हा एकदा काही पायऱ्या चढल्यानंतर जसं तुंगीला केलं तसंच आम्ही मांगीचा जो सुळका आहे तिथंही आम्ही पादत्राणं काढली आणि त्या मांगीच्या शिखराला सुद्धा आपण मंदिरामध्ये जशी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फेरी मारतो, प्रदक्षिणा मारतो, तशी आम्ही पूर्ण प्रदक्षिणा मारली. तिथंसुद्धा तुंगीपेक्षा मांगीच्या जो शिखर आहे त्याच्या पायाभोवती जास्त प्रमाणात लेण्या आणि त्या मूर्त्यांची संख्या आहे. या सर्व लेण्यांमधील मूर्त्यांचं आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला विशेष एक सांगावंसं वाटतं की या ठिकाणी एक मूर्ती अशी होती की कृष्णाचा भाऊ बलराम, ज्याला जैन धर्मियांच्यामध्ये बलभद्र असं संबोधलं जातं, त्याची पाठमोरी मूर्ती या ठिकाणी एका लेणीमध्ये आहे. तिचं आम्ही दर्शन घेतलं. हा मांगीचा आम्ही प्रदक्षिणा मार्ग पूर्ण केला आणि आम्ही खाली आलो. पुन्हा एकदा आम्ही मांगी तुंगीच्या जंक्शन पॉईंटला आलो आणि काही पायऱ्या खाली उतरल्यानंतर उजवीकडे कमान लागते, त्या कमानीतनं उजवीकडे वळालं तर आपण ऋषभदेवांच्या मूर्तीपाशी पोचतो. जगातील सर्वात उंच अशी 108 मीटर उंचीची ही मूर्ती, अतिशय सुंदर मूर्ती, ह्या मांगी तुंगीच्या शिखराच्या पत्थरामध्ये ही कोरलेली मूर्ती आहे, जागेवरती कोरलेली मूर्ती आहे. आणि याच्या पाठीमागे ह्या मूर्तीच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, त्यामध्ये जिना केलेला आहे, जेणेकरून आपण वरपर्यंत पोचून ह्या मूर्तीला काही विशेष समारंभाच्या सणांच्या प्रसंगी या मूर्तीला मस्तकाभिषेक केला जातो. अतिशय मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी केला जातो. मग आम्ही ऋषभदेवांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, काही फोटोज त्या ठिकाणी घेतले आणि आम्ही पुन्हा एकदा या मांगी तुंगीच्या शिखरावरून आम्ही खाली पायथ्याकडे प्रयाण केलं. आम्ही खाली आलो. जाताना सागरने आणि मी असं ठरवलं होतं की रानात जे आंब्याचे झाडे दिसतात त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये बसून आपण आपलं दुपारचं जेवण करायचं. तसं आम्ही खाली पायथ्याला आलो. आम्ही 6 वाजता चढाई सुरुवात केली होती आणि आम्ही बरोबर 6 तासाच्या सगळ्या प्रवासानंतर बरोबर 12 वाजता आम्ही पार्किंगमध्ये पायथ्याला पोचलो होतो आणि आम्ही नंतर त्या ठिकाणी त्या समोरच्या रानामध्ये आंब्याच्या झाडाखाली जेवायला बसलो. या मार्गामध्ये आम्हाला एक कुटुंब भेटलं होतं. एक आजी होत्या, त्यांचं नाव जिजाबाई राजाराम पवार, म्हणजे साधारणतः त्यांचं वय असेल एक 60-65च्या दरम्यान त्यांचं वय असेल. आपली नात भूमिका हिच्याबरोबर त्या आपण पायथ्याच्या ज्या काय पायऱ्या आहेत त्या ठिकाणी त्या काकडी खिरा विकायला बसल्या होत्या. त्यांच्याशी काही चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष आपल्याला या ठिकाणी कळाला. अतिशय प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व. 2 वर्षापूर्वी कोरोनामध्ये एकुलता एक मुलगा आणि सून यांचं निधन झालं. 1 वर्षापूर्वी त्यांचे पती राजाराम पवार यांचं निधन झालं. पदरामध्ये त्यांच्या 3 नातवंड, 2 नातवंड साल्हेरच्या आश्रम शाळेमध्ये शिकतात आणि एक नात भूमिका नावाची त्यांच्याबरोबर जी आत्ता होती ती त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी भिलवाडमध्ये राहते. आणि अशा प्रकारे त्या मातोश्री जिजाबाई ज्या ठिकाणी खिरा विकायला बसल्या होत्या त्याच्या समोरच एक ते मंदिर, लेणीमधलं लेणी आहे, त्या ठिकाणी काही मूर्त्या आहेत. तिथली झाडलोट करणं, तिथली पूजा अर्चा करणं हे काम त्यांच्याकडं असतं.
हे दिवसभर काम करतात, समोर काय काकडी लिंबू सरबत विकतात आणि त्यांना त्या मंदिरातील सेवेबद्दलचे त्यांना महिन्याचे 4 रुपये पगार मिळतात. अशा प्रकारे एवढ्या संघर्षामध्ये सुद्धा ह्या मातोश्रीनं आपला या लढाईमध्ये आपला संघर्ष चालू ठेवलेला आहे. त्यांचं अतिशय कौतुक वाढलं. आम्ही त्यांच्याशी बोललो, आम्हाला खूप छान वाटलं. त्यांची नात जी फक्त वय वर्ष 3 वर्षाची आहे, 4थं तिथं चालू आहे, ते आपल्या आजीला काकडी सोलणे, काकडी कापणे, समोरच्या गिरायकाला देणे, ही सगळी मदत अतिशय छोटी मुलगी अतिशय तत्परतेने करत होतं. तिचं कौतुक करून आम्ही खाली रानामध्ये पायथ्याला गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही जेवायला बसलो. पाऊस करायला कुठले मांगीतुंगीच्या पायथ्याला आम्ही एका घरापाशी आलो आणि त्या मावशींना विचारलं, म्हटलं आम्ही या ठिकाणी तुमच्या आंब्याच्या झाडाखाली जेवायला बसतो. त्यांनी तत्परतेने लगेच परवानगी दिली आणि आम्ही त्या आंब्याच्या झाडाखाली मस्त असं टेरेदार झाड, त्या झाडाखाली आम्ही बसलो आणि आम्ही दुपारी जेवण्यासाठी काय करायचं म्हणून आम्ही ब्रेड आणले होते, काकडी टोमॅटो होते, जाम, सँडविच, मेयोनीज होतं. त्याचं आम्ही मस्त सँडविच केले. त्या ठिकाणी मस्तपैकी यथेच्छ ताव मारला आणि त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर आम्ही एक 10 ते 15 मिनटाची वामकुक्षी त्या ठिकाणी घेतली आणि तेवढ्यात आमचा एक मित्र धाडण्याचे वैभवेरा त्या ठिकाणी आम्हाला शोधत आमची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यांची आमची भेट झाली आणि आम्ही तिथनं निघालो. तर त्या मावशी होत्या, त्यांचं नाव होतं श्रीमती राहीबाई संजय सहाणे. त्यांना आम्ही धन्यवाद दिले. अतिशय सुंदर असं छोटंसं घर त्या ठिकाणी त्या रानात मका लावलेला होता, हरभरा होता, आंब्याची झाडं होती. तिथनं आम्ही लगेच निघालो आणि आमचा प्रवास सुरू झाला न्हावागडला. मांगीतुंगीचा पायथा ते न्हावागड हे साधारणतः 5 ते 6 किलोमीटरचं अंतर एक 5-10 मिनटामध्ये आम्ही त्या न्हावागडच्या पायथ्याला असलेल्या पाताळवाडीमध्ये आम्ही पोचलो. मांगीतुंगीच्या पायथ्याला बिलवाड नावाचं गाव आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला वडाखेल लागतं आणि वडाखेलच्या पुढं वडाखेलचीच वाडी पाताळवाडी. त्या पाताळवाडीमध्ये ज्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये गणेशाची मूर्ती आहे त्याच्या बाजूलाच आम्ही गाडी पार्किंग केली. त्या ठिकाणीच एक पूर्वी निगडीमध्ये राहणारा गोटू गवळी नावाचा एक तरुण आदिवासी मित्र त्या ठिकाणी आम्हाला भेटला. त्याच्याशी बोललो आणि आम्ही दुपारी 2:30 वाजता आम्ही गड चढण्याकरता सुरुवात केली. आम्ही 2:30 वाजता सुरुवात केली आणि आम्ही 2 ते 2.25 तासाच्या चढाईनंतर 4:45च्या आसपास आम्ही गडाच्या माथ्यावरती पोचलो. वाटेमध्ये म्हणजे आपण पाताळवाडी जर सोडली तर समोरचा एक छोटासा डोंगर दिसतो, त्याला अर्धा वळसा घालून पलीकडं जी न्हावागडची सोंडलेली आहे त्याच्यावरती चढाई करायची आणि चढाई केल्यानंतर एक चांगला छान पठार लागतं. इथपर्यंत जायला आपल्याला अर्धा तास लागतो. त्या पठारावरती एक 5 मिनटाची विश्रांती घेतली आणि आम्ही नंतर त्या सोंड्यावरनं गड उजव्या बाजूला ठेवून आम्ही डाव्या बाजूने चालत वरती निघालो. पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला कातळाच्या खालच्या बाजूला आम्हाला त्या ठिकाणी एक सप्तशृंगीची दगडामध्ये कोरलेली मूर्ती आणि त्याच्यासमोर एक आडवं लांबलचक पसरलेलं एक 25-30 फूट लांबीचं टाकं असं तिथं होतं. आणि ही जी सप्तशृंगी देवीची मूर्ती आहे ही अष्टभुजा मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीला अतिशय सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. अतिशय देखणी अशी मूर्ती त्या ठिकाणी होती. या मूर्तीचं आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. इथनं साधारणतः त्या पठारावरून आम्हाला पुन्हा इथे यायला अर्धा तास लागलेत आणि त्या मूर्तीच्या ठिकाणापासून जी काय वाट सुरू होते अतिशय अरुंद, 1 पाऊल बसेल एवढीच ही वाट आहे. गवत आहे, माती आहे, घसरडा भाग आहे. इथनं साधारणतः जे पूर्वीचं एक मुख्य प्रवेशद्वार असेल किंवा एक छोटासा प्रवेशद्वाराच्या खुणा त्या ठिकाणी दिसतात, तर त्या ठिकाणी आम्ही पोचलो. मध्ये आम्हाला पुढे परत काही पायऱ्या लागल्या दगडामध्ये कोरलेल्या. आता या स्पॉटला आलो आणि आपण जर उजवीकडे गेलो तर आपल्याला पाण्याची काही टाकी लागतात. ती पाण्याची टाकी आम्ही पाहिली आणि पुन्हा आम्ही त्या परत ज्या ठिकाणी त्या दगडी पायऱ्या सुरू आल्यात ज्या खाड्या चढणीमध्ये आहेत त्या चढायला आम्ही सुरुवात करून दरवाजामध्ये आलो. दरवाजा पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत, फक्त 2 बाजूच्या थोडासा खडकांचा पॅच त्या ठिकाणी आहे. तिथनं आम्ही वरती गेलो आणि पुन्हा एकदा वरनं आम्ही तो पठार आणि समोरचा बाकीचा भाग निहाळला आणि आम्ही परत त्या खडकात कोरलेल्या पायऱ्यांची चढाई परत सुरुवात केली आणि आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही बाले किल्ल्याच्या पठारावरती आलेल्या त्या ठिकाणी आपल्याला समोर एक टाकं लागतं आणि टाक्याच्या मागच्या बाजूला एका वास्तूच्या, आपण ज्याला राजवाडा म्हणू शकतो, अशी एक छोटी वास्तूचे अवशेष त्या ठिकाणी आहेत, जो त्याचं बांधकाम आहे.
त्याच्यावरती थोडासा एक टेकाडाचा भाग आहे, तो अतिशय अरुंद आणि घसरडा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी चढता येत नाही, जाता येत नाही. वरती तर काहीच नाही आहे. आणि वरनं आपण जर पाहिलं तर आपल्याला उजव्या बाजूला हरणबारीचं धरण त्या ठिकाणी दिसतं. त्याच्या मागच्या बाजूला अंदुक साफ आपल्याला सालोटा, उजवीकडे डावीकडे सालोटा आणि उजवीकडे आपल्याला सालेर, जो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे, त्याचं दर्शन होतं. आणि हा नावागडच्या अगदी समोर जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी डाव्या बाजूला हरगड दिसतो, मध्ये खिंड आहे आणि उजव्या बाजूला मुल्लेर आणि त्याच्या शेजारी मोरा, अशी ही 3 किल्ल्यांची ही त्रिमूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे आपण याच किल्ल्यावरून हे समोरचे 5 किल्ले पाहू शकतो. नुकताच त्यावेळी ह्या वर्षातल्या पहिल्या दिवसाचा सूर्यास्ताचं दर्शनसुद्धा आम्हाला ह्या नावागड्यावरून आलं. आम्ही अजून एक 10 मिनटं त्या ठिकाणी थांबलो आणि अंधार व्हायच्या आत खाली पोचायचं असा मनात पक्का करून आम्ही या ठिकाणी उतराई सुरू केली. आम्ही 5 वाजता उतराई सुरू केली आणि साधारणतः 6 वाजता आम्ही पाताळवाडीमध्ये खाली पोचलो आणि नुकताच त्यावेळेस थोडासा अंधार व्हायला सुरुवात झाली होती. मग आम्ही खाली गावात आल्यानंतर काही पाताळवाडीमध्ये 7-8-10 घरं आहेत, त्या ठिकाणी चौधरी आहे, त्यानंतर ठाकरे आहे, चौरे आहे, पवार आहे, अशा आडनावाची एक ही 8-10 कुटुंब त्या ठिकाणी राहतात. अतिशय कमी गरजा असलेली ही माणसं, विजेची व्यवस्था त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांपूर्वी आलेली आहे. पाण्याची व्यवस्था त्यांना खूप संघर्ष करावा लागला. प्यायला पाणी नसायचं. जे डोंगरावरनं ओहळत आलेलं पाणी आहे वस्तीच्या मागच्या बाजूला, ते कुठं साचलं असेल तर ते पाणी प्यायचं, अशी त्यांचा तो दिनक्रम असायचा. परंतु ह्या गावातल्या तरुण मुलांनी एक 3-4 वर्षापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली की आम्हाला कशा पद्धतीनं पाण्याचा तुटवडा आहे आणि आम्ही गाळातलं पाणी पिऊन कसं आमची गुजराण चालू आहे, त्यांनी त्या ठिकाणी फेसबुकवर टाकलं आणि त्याची दखल शासनाला घ्यावी लागली आणि लगेच त्यांनी त्या ठिकाणी गावामध्ये एक पाण्याची टाकी बांधली आणि त्यांना एक हातपंपाची व्यवस्था करून दिली. आता त्या वाडीमध्ये बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था असते. या सगळ्या मंडळींना भेटून, तिथल्या बच्चे कंपनींना भेटून आम्ही आजचा मुक्कामाचं ठिकाण, या मोहिमेतील पहिला मुक्काम आमचा होणार होता सटाणा तालुक्यातील पिसोळगाड्याच्या पायथ्याला पिसोळवाडीमध्ये मुक्काम करणार होतो. हे साधारणतः 25-30 किलोमीटरच्या अंतराच्या प्रवासाला आम्ही या ठिकाणी सुरुवात केली. पाताळवाडी सोडली, पुन्हा एकदा भिलवाडीच्या बाजूने आम्ही ताहराबाद मार्गे आम्ही जायखेड्याला आलो आणि जायखेड्याच्या पुढे पिसोळगाव आणि त्याच्या पुढं त्याची ती वाडी लागते, पिसोळवाडी. आणि त्या पिसोळवाडीच्या एकदम टोकाला ज्या ठिकाणी रस्ता संपतो त्या ठिकाणी एक मारुतीरायाचं मंदिर आहे, जे अगदी बरोबर पिसोळगडाच्या पायथ्याला आहे. आम्ही तिकडे निघालो होतो, परंतु वाडीमध्ये आम्हाला काही तरुण मंडळी त्या ठिकाणी भेटली आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही मुक्कामाला काही त्या ठिकाणी त्या मारुतीच्या मंदिरात जाऊ नका. तिथले महाराज जे राहतात त्या पायथ्याला मंदिराच्या शेजारी, ते नांदेन गावामध्ये सप्त्याला गेले असतील आणि तिथं लाईट पण लागली नसेल आणि त्या भागामध्ये बिबट्याचा वावर असतो, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी काही जाऊ नका आणि तुम्ही मुक्काम इथं शाळेमध्ये करा, असं त्यांनी आम्हाला सुचवलं. परंतु आम्हाला स्वयंपाक करून जेवणसुद्धा बनवायचं होतं. त्यामुळे मग ते असे म्हणले की शेजारी आमच्या शेतामध्ये कांद्याची वाखार आहे, तिथं तुम्ही मुक्कामाला थांबा, त्या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करा, आम्हाला काही अडचण नाही आहे. तर आम्हाला ही भेटलेले तरुण मंडळी होते पिसोळवाडीमधील प्रशांत खैरनार आणि त्यांचे मित्र अजय सोनावणे, हे दोघंजण आम्हाला त्या ठिकाणी भेटले. अतिशय माणुसकीने त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली. त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी विहिरीच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आणि मग रात्री आम्ही त्या ठिकाणी साधारणतः 9-9:30 वाजता आम्ही त्या ठिकाणी पोचलो होतो. सागरने आणि ऋषीने संपूर्णपणे स्वयंपाकाची तयारी त्या ठिकाणी केली होती आणि आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी सागरने बनवलेली सोयाबीनची भाजी आणि आमच्याकडे काही चपात्या शिल्लक होत्या, ते जेवण त्या ठिकाणी आम्ही केलं. मस्तपैकी यथेच्छत ताव मारला आणि थोड्या गप्पा करून आम्ही त्या ठिकाणी त्या कांद्याच्या वाखारीमध्येच आम्ही झोपी गेलो. साधारणतः आम्ही एक 11 वाजता झोपलो असेल आणि सकाळी पुन्हा आम्ही एकदा 5 वाजता उठलो. पण आम्ही 5 वाजता उठलो त्यावेळेस या शेताचे मालक जे काल रात्री आम्हाला भेटले ते प्रशांत खैरनार, ते 5 वाजता फक्त आम्हाला गार पाण्याने आंघोळ करायला लागू नये
आम्हाला त्रास होऊ नये म्हणून ते फक्त आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्याकरता, मोटर चालू करून देण्याकरता ते पहाटे 5 वाजता गावातून उठून या रानातल्या घरामध्ये कांद्याच्या वाखारीमध्ये आले होते. आम्ही आमच्या प्रातर्विधी उरकल्यानंतर त्या कांद्याच्या वाखारीच्या मागच्या बाजूला त्यांचं एक विहिरीचं काम, त्या ठिकाणी विहीर आहे, त्या विहिरीला कडा बांधायचं काम चालू आहे. ते त्यांनी मोटर चालू करून दिली आणि विहिरीतल्या पाण्याने आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी आंघोळ केली आणि आंघोळ करून आवरून त्या ठिकाणी आम्ही निघालो होतो. परंतु ते प्रशांत खरणारे त्यांनी घरनं साखर आणली होती, चहा पावडर आणली होती, आपला सिलेंडर घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या हाताने आम्हाला एक मस्तपैकी चहा, गरमागरम चहा करून दिला. मी स्वतः गेली 1 वर्षभर चहा पीत नव्हतं, परंतु एक अपवाद म्हणून या ठिकाणी मी तो चहा घेतला आणि ह्या मोहिमेचा आनंद घेतला. प्रशांत खैरनार यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांनी आम्हाला गाड्याची माहिती पण सांगितली की तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, गाड्यावर काय आहे, कुठं आहे, कसं जायचं आहे, ही त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि आम्ही आमच्या गाडीतून आम्ही निघालो आणि 2च मिनटामध्ये आम्ही गाड्याच्या पायथ्याला पोचलो. आपण ज्यावेळेस आम्ही पिसळगडच्या पायथ्याला त्या हनुमंतरायाच्या मूर्तीपाशी पोचलो तर त्या हनुमंतरायाची मूर्ती एका त्या कट्ट्यावरती एक पारच बांधलेला आहे. त्या पारावरती ती हनुमंतरायाची मूर्ती आहे. काही लाकडी मूर्त्या त्या ठिकाणी कोरलेल्या आहेत. त्याच्या समोरच एक छोटंसं घर आहे. त्या ठिकाणी ते एक महाराज राहतात. तेही नेमके त्या ठिकाणी आपलं आवरून पूजा करून नांदेड गावातल्या सप्त्याला चालले होते. त्यांचं नाव आहे भाऊसाहेब महाराज. ते एकटे आहेत, अविवाहित आहेत आणि फक्त वारकरी संप्रदायाचं ते काम त्या ठिकाणी करतात आणि त्यांचा मुक्काम हा पिसळगडच्या पायथ्याला हे जे वन विभागाचे जे काही घर आहे तिथं त्यांचा मुक्काम असतो. त्या एकरभर परिसरामध्ये आंब्याची, चिक्कूची आणि बाकीची इतर झाडे लावलेली आहेत. त्या ठिकाणी 2 छत असलेल्या वास्तू आहेत. एक मोठी अजून वास्तू आहेत RCCमध्ये असलेली, तर त्या ठिकाणी आपण थांबू शकतो. मोकळ्या वास्तू आहेत त्या, फक्त त्यांना छत केलेलं आहे. तर भाऊसाहेब महाराजांशी थोडंसं बोललो आणि त्यांनी आम्हाला वर कसायचं हे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही वरती निघालो. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्हाला डाव्या बाजूला पाण्याची 2 टाकं लागली. त्या टाक्याच्या वरच्या बाजूने एक पायवाट गेली. त्या पायवाटेतनं आम्ही घळ डाव्या बाजूला ठेवून भाऊसाहेब महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या वरच्या खिंडीमध्ये त्या घळीच्या माथ्यावरती आम्ही पोचलो. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काही तटबंदीचं काम दिसतं. तसेच डाव्या बाजूला त्या ठिकाणी त्या घाणेरीच्या झुडपांच्या मागच्या बाजूला एक पायवाट गेलो. आम्ही सहज बघायला गेलो तर त्या ठिकाणी त्या खडकामध्ये कोरलेली एक 3-4 पाण्याची टाकी पण त्या ठिकाणी होती. टाक्यांचा आकार बऱ्यापैकी मोठा होता. ती टाकी पाहून आम्ही पुन्हा मार्गाला लागलो आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गडाचा प्रवेशद्वार लागतं. प्रवेशद्वार आता या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे, पण त्याच्या दोन्ही बाजूच्या भिंती आणि तटबंदीचं बांधकाम त्या ठिकाणी शिल्लक आहे. ते पाहून आम्ही पुढे निघालो. परत आपल्याला डाव्या बाजूला एक पाण्याची 3 ते 4 टाकी त्या ठिकाणी आहेत. त्याच्यासमोर एक नंदी ठेवला आहे, पण तो नंदी तिथं का आला हे आपल्याला काय कळत नाही. त्या ठिकाणी आम्ही तसंच पुढं खाली उतरलो आणि पुन्हा आपल्या मार्गाला लागलो. तर आता गडाचे 2 भागात विभागणी होते, एक उजवीकडचा भाग, एक डावीकडचा भाग. आम्ही पहिल्यांदा उजवीकडच्या भागामध्ये गेलो आणि त्या पठारी भागाला पूर्णपणे आम्ही एक फेरी मारली. त्याच्या एकदम टोकाला बाकीचा डोंगर ह्या किल्ल्यापासून वेगळा करण्यासाठी समोर त्या डोंगरामध्ये खिंडीसारखी खाच, म्हणजे तो सगळा खडक तासून काढला होता आणि पलीकडनं कोणीही आक्रमण करून या ठिकाणी येऊ शकणार नाही अशा पद्धतीने ती एक खिंड त्या ठिकाणी त्या खडकामध्ये केलेली होती. त्याच्या तोंडाला ह्या टोकाला एक असं खिडकीसारखा भाग ठेवला आहे की जेणेकरून आपण तिथनं खाली बघू शकू. त्याच्या माथ्यावरनं पण आपल्याला ती पाहणी करता येते. हे सगळं पाहून आम्ही परत माघारी फिरलो तर आम्हाला परत एक 2 टाकी लागली आणि त्या टाक्यामधल्या पाण्याचा रंग जांभळसर दिसत होता. आम्ही फार कौतुकाने पाहायला गेलो तर त्या ठिकाणी काही जनावरं त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये पडून मेलेली होती. कदाचित त्या सगळ्या प्रकारामुळं ते पाणी त्या जांभळ्या रंगाचं झालं असावं. परंतु अतिशय सुंदर अशी टाकी आम्ही पाहिली आणि आम्ही हा गडाच्या उजव्या भागाची साधारणतः 1-1.5 तासाची आम्ही भटकंती पूर्ण करून आम्ही पलीकडच्या भागात गेलो आणि आम्ही सकाळी ह्या उजवीकडच्या भागामध्ये आम्ही मस्तपैकी एका झाडाखाली बसून त्या ठिकाणी खालना आम्ही जी काही फळं आणली होती त्याचा नाश्ता आम्ही केला. आमच्यावर काही चिवडा होता तोही खाल्ला आणि आम्ही जो डावीकडचा भाग आहे तिकडे गेलो.
तर ती घळ क्रॉस केल्यानंतर म्हणजे जी घळ आपल्याला पिसळवाडीच्या पायथ्यापासून लागते तशीच घळ त्याच्या विरुद्ध बाजूनं पण लागते. ती दोन्हीकडनं येणारी घळ एका ठिकाणी गडाच्या माथ्यावरच मिळते. ती क्रॉस करून आपण पलीकडे गेलो तर आपल्याला वरती एक पाण्याचं टाकं लागतं आणि त्या टाक्याच्या उजव्या बाजूला आपण जर गेलो तर गडावरची एक सुंदर वास्तू आपण ज्याला म्हणू शकतो अशी गडावरची एक प्रवेशद्वार त्या ठिकाणी आहे. त्याची कमान शिल्लक आहे. जरी दरवाजा नसेल तरी कमान मात्र अशा पाकळीच्या आकारामध्ये, शक्यतो आपल्या बाकीच्या महिरपी असतात पण ह्या कमानीचा आकार हा थोडा निमुळता होत गेला, पाकळीच्या आकाराचा आहे. अतिशय सुंदर अशी दरवाजाची दगडी कमान आपल्याला पाहायला मिळते. उजव्या आणि डाव्या बाजूला अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे. काही जाळीचं पण काम त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारची रचना आपल्याला फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. आणि या सुंदर अशा दरवाजाचं आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही वरती गेलो. वर गेल्यानंतर साधारणतः एक अंबार खाण्यासारखीच एक वास्तू त्या ठिकाणी लागते. ती पाहिली आम्ही त्या ठिकाणी. त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये कोणीतरी तिथं जमीन खोदून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. ती वास्तू पाहून आम्ही नंतर उजवीकडे वळालो तर पुन्हा एकदा आपल्याला त्या गडाच्या कडेच्या बाजूला आपल्याला काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष त्या भिंती त्या ठिकाणी दिसतात. थोडंसं पुढं गेल्यानंतर उजव्या बाजूला एक पाण्याचं टाकं लागतं, त्याच्या शेजारी एक बांधकाम लागतं, तेही पाहिलं. आणि समोर एक टोकाला एक ध्वजाचा खांब उभा गेला, तिथे आम्ही गेलो होतो. हे सगळं पाहून आम्ही पुन्हा परत त्या अंबारखान्यापाशी आलो आणि पुन्हा आम्ही गडाच्या पुढच्या बाजूला चालू लागलो. तर त्या बाजूला डाव्या अंगाला एक हनुमंतरायाची मूर्ती आहे आणि त्याला टेकून उलट्या बाजूला गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे. आम्ही त्या ठिकाणी थांबून गणपती बाप्पाचं आणि हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी आम्ही शिवंदना घेतली सगळ्यांनी आणि ही शिवंदना घेऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. साधारणतः पिसळवाडीच्या पायथ्यापासून म्हणजे गडाच्या पायथ्यापासून हनुमंतरायाच्या मूर्तीपासून तर गडावर यायला साधारणतः 1.25 तास लागतो आणि गडाची पूर्ण फेरी करायला एक ते दीड तास पुरेसा होतो. ही सगळी आम्ही भटकंती पूर्ण करून आम्ही गड उतरायला सुरुवात केली आणि आम्ही बरोबर अर्ध्या तासामध्ये गडाच्या पायथ्याला पोचलो. आणि गडाच्या पायथ्याला पोचल्यानंतर त्या ठिकाणी सागरने आणि ऋषीने मस्तपैकी आज या ठिकाणी आपल्याला एक त्या ठिकाणी आपल्याला 1:30 वाजता मस्तपैकी झकास असे पोहे केले आणि ह्या पोह्यांचा स्वाद घेऊन आम्ही या ठिकाणी लगेच सगळ्या गोष्टी आवरल्या, सामान पॅक केलं, गाडीमध्ये बसलो आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. पिसळगडच्या पायथ्याहून आम्ही सगळं आवरावरी करून आम्ही आजच्या दिवसातला आमचा दुसरा किल्ला गाळणा किल्ल्याला आम्ही प्रस्थान केलं. आम्ही रात्री मुक्काम ज्या ठिकाणी केला होता ते प्रशांत खैरनार यांच्या रानातल्या घरापाशी त्या कांद्याच्या वाकरापाशी आलो. आपण जी सकाळची काही ओली कपडे होती ती सगळी कपडे गोळा केली. त्यांचे बंधू प्रसाद खैरनार पण त्या ठिकाणी भेटले, त्यांच्याशी बोलणं आलं. ते स्वतः सह्याद्री प्रतिष्ठानचं दुर्ग संवर्धनाचं काम करतात, शाहिरी पथकामध्ये काम करतात, शिवारती करतात. तर त्यांनाही भेटून खूप आनंद आला आणि त्यांच्याशी सगळं बोलणं चालणं करून आम्ही दोघाही बंधूंचा निरोप घेतला, कपडे घेतले आणि आम्ही तिथनं दुपारी 3:30 वाजता आम्ही ते खैरनारांच्या घरापासून निघालो आणि आम्ही गेलो पुढे गाळणा किल्ल्याकडे. साधारणतः पिसळगड ते गाळणा हे 45 किलोमीटरचं अंतर आहे. तरी मध्ये थोडंसं थांबत काही खरेदी करत आम्ही साधारणतः 4:45-5च्या आसपास आम्ही गाळणा किल्ल्याच्या पायथ्याला आलो. अतिशय छोट्या उंचीचा हा गाळणा किल्ला एक 10 मिनटामध्ये आपण त्या किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येतो. एक 4 प्रवेशद्वारांची रचना असलेला किल्ला. महाराष्ट्रातील हा असा किल्ला आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त दुर्गावशेष त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये आहेत. त्या अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला पाहिला. आम्ही वर गेलो आणि साधारणतः 1 तासभर आम्ही किल्ला पाहिला. बरोबर कालचा आम्ही सूर्यास्त पाहिला होता न्हावागडावरनं आणि आज वर्षातील दुसरा दिवस म्हणजे 2 जानेवारी 2024 आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहायला आम्ही गाळणा किल्ल्याच्या माथ्यावरनं. गाळणा किल्ल्याचा माथा हा अतिशय विस्तृत असा आहे. एक मस्त असं पठार आहे त्या ठिकाणी, लांबलचक पठार आहे. त्या पठारावरती खूप झाडी आहे त्या ठिकाणी
आणि पश्चिमेला आम्ही तोंड करून त्या ठिकाणी बसलो. मस्तपैकी सूर्यास्ताचं दर्शन घेतलं, थोडं गप्पा टप्पा मारल्या त्या ठिकाणी आणि अंधार होणार नाही अशा बेतामध्ये आम्ही गड उतरायला सुरुवात केली. एक 10 ते 15 मिनटामध्ये आम्ही गडाच्या पायथ्याला 6:30 वाजता पोचलो आणि आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आपला आजच्या मुक्कामाचं ठिकाण म्हणजे उद्याचा पहिला किल्ला कंक्राळा किल्ला. तर आम्ही ह्या कंक्राळा किल्ल्याच्या पायथ्याकडे आम्ही प्रस्थान केलं. आमचा आजचा मोहिमेतील दुसऱ्या दिवसाचा आमचा हा दुसरा मुक्काम होता कंक्राळा किल्ल्याच्या पायथ्याशी. तर कंक्राळा किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही गेलो, पण तत्पूर्वी आम्हाला त्या मार्गामध्ये एक लुल्ली नावाचं गाव लागलं. गाळणा किल्ला ते कंक्राळा हे साधारणतः मॅपवरती एक 12-13 किलोमीटरचं अंतर दाखवत होतं. तर मधल्या भागामध्ये थोडंसं आम्हाला पाणी घ्यायचं म्हणून आम्ही थोडी चौकशी केली. तर आम्हाला कळलं की लुल्ली नावाचं एक मोठं गाव आहे, त्या ठिकाणी पाणी मिळू शकेल. म्हणून भैया काही 2-3 ठिकाणी फार उत्सुकतेने गेला आणि त्या ठिकाणी त्याने त्या पाण्याची चौकशी केली. परंतु विशेष म्हणजे भैयाला असं सांगण्यात आलं की इथं कुठं कंक्राळा नावाचा किल्ला पण नाही आहे. आणि भैया अतिशय नाराज होऊन निराश होऊन त्या ठिकाणी परत गाडीमध्ये येऊन बसला आणि आम्ही पुढे गेलो. तर ऋषीची नजर एका दुकानामध्ये गेली. एक सुरेंशी नावाच्या गृहस्थाचं दुकान त्या ठिकाणी होतं. त्यांचं स्वतःचंच पंक्चरचं दुकान पण त्या ठिकाणी आहे. मग त्या दुकानात थांबलो आणि सुरेशने त्यांना विनंती केली. ते म्हणले की आमच्याकडनं पाहिजे तेवढं पाणी घेऊन जावा. त्यांनी आपल्याला एक 20 लिटरचं कॅन भरून दिलं, एक 5 लिटरचं कॅन भरून दिलं. मग त्या ठिकाणी छोटे मोठे खरेदी करून आम्ही कंक्राळा किल्ल्याच्या पायथ्याला प्रस्थान केलं. साधारणतः एक 5-7 किलोमीटर पुढे गेल्यानंतर कंक्राळा गावाच्या अलीकडं त्या ठिकाणी एक पाटी लागते आणि तिथं आम्ही थांबलो त्या ठिकाणी. आणि आम्ही डावीकडे जी पायवाट आतमध्ये गेलेली आहे की जिथनं कार जाऊ शकेल, एक 4 चाकी गाडी जाऊ शकेल, अशा पायवाटाने आम्ही मातीच्या रस्त्याने आम्ही निघालो खाली डावीकडनं किल्ल्याच्या पायथ्याला जायला. आणि एक साधारणतः 200-300 मीटर पुढे गेल्यानंतर आम्हाला उजव्या बाजूला एक मंदिर लागलं. ते इंद्रासनी देवीचं मंदिर त्या ठिकाणी होतं. त्या मंदिरासमोर एक सभामंडप केला होता. हे सगळं बांधकाम RCCमध्ये होतं आणि त्या अख्ख्या मंदिराला सगळ्या बाजूने पूर्णपणे फेन्सिंग केलं होतं. चेनलिंगची जाळी वापरून त्या ठिकाणी फेन्सिंग केलं होतं. अतिशय सुरक्षित अशी जागा होती. परंतु मोहिमेतील सगळ्यांनाच असं वाटलं की ही जागा खूप निर्जन ठिकाणी आहे आणि खूप अंधार होता त्या ठिकाणी. आणि गेल्या गेल्या त्या ठिकाणी असं वाटलं की इथं राहणं योग्य नाही आहे. त्यामुळं सगळ्यांची चलबिचल झाली होती त्या ठिकाणी. आणि आम्ही असं ठरवलं की आपण इथं मुक्काम नको करायला, आपण कंक्राळा गावात जाऊयात. तर आम्ही थोडंसं परत मागच्या रस्त्याला डांबरी रस्त्यावरून भेटलो आणि परत आम्ही पुढे निघालो. तर आम्हाला तिथं एक चौफुली लागली. त्या चौफुलीच्या डाव्या बाजूला एक कमान होती आणि एक पुढे एक मंदिर दिसलं आतमध्ये. म्हणून तिथल्या त्या कमानी शेजारच्या व्यक्तीला आम्ही बोललो, त्यांच्याशी बोललो. कमानीवरती एक नंबर लिहिला होता. ते वडीलचे गृहस्थ आहेत, ते सध्या तळेगाव दाभाडेमध्ये असतात. त्यांनी त्या कमानीचं काम केलं होतं. तर मग त्यांना फोन लावला आणि तेच मग त्या कमानीपाशी राहणाऱ्या रामदासशी बोलले आणि रामदासला सांगितलं की त्यांची काहीतरी राहण्याची व्यवस्था करा. मग रामदास आम्हाला त्या जीन माता मंदिरापाशी घेऊन गेला. तिथे एक नंबर त्या भिंतीवर लिहिला होता. त्या मंदिराच्या त्या मुख्य लोक आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो. परंतु त्यांनी काही मंदिरामध्ये राहण्यासाठी आम्हाला काही परवानगी दिली नाही त्या ठिकाणी. त्यामुळे मग आम्ही आम्ही ह्या मुक्कामाच्या शोधार्थ आम्ही पुढे निघालो आणि आम्ही कंक्राळा गावामध्ये आलो. ती चौफुली ओलांडल्यानंतर परत एकदा त्रिफुलीच लागते आणि त्याच्या पुढे गेलं की कंक्राळा गाव लागतं. मग त्या कंक्राळा गावामध्ये आम्हाला प्रवेश केल्या एक डाव्या बाजूला एक हॉल दिसला. म्हणून आम्ही थांबलो. तर बाहेर काही मुलं, भिल्ल समाजाची मुलं होती, 10-12 मुलं. ती आपल्या मोबाईलमध्ये काही गेम खेळत होती. ते बसले होते सगळे गप्पा मारत, गेम खेळत. मग त्यांना विचारलं आणि त्यांना म्हटलं आम्ही राहू शकतो का? तर ते म्हटले राहा, काय हरकत नाही आणि फक्त काय असेल ती स्वच्छता फक्त ठेवा त्या ठिकाणी. मग आम्ही त्या भिल्ल समाजाचा जो हॉल आहे, तो इथले स्थानिक आमदार आहेत, राजकीय व्यक्तिमत्व एक मोठं दादा भुसे, त्यांच्या माध्यमातून तो एक हॉल बांधला गेलेला आहे. तर तो हॉल ही मंडळी काही लग्न कार्य किंवा इतर कार्यक्रमांसाठी वापरतात. साधा हॉल होता पण चांगला होता तो हॉल. मग त्या हॉलमध्ये आम्ही मुक्कामाला आतमध्ये आलो. सगळं सामान आतमध्ये घेतलं आणि आज संध्याकाळी सागर, ऋषी, भैया, त्यानंतर देवाशिष, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी
स्वयंपाक केला आणि या हॉलमध्ये आम्ही थांबलो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सागरने पुढाकार घेऊन मसाले भात केला आणि मसाले भात तिथं गॅसवर शिजायला टाकला. तोपर्यंत इकडं ऋषीने झालं असं होतं की काल आम्ही मांगीतुंगी नावागड केला, दुपारी पिसोळगड केला आणि या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला खूप शीण आला होता. सगळी बॉडी आमची एकदम फिट झाली, टाईट झाली होती आमची बॉडी. मग ऋषीने सगळ्यांचं स्ट्रेचिंग केलं, म्हणजे मी, सागर, भैया, देवाशी सगळ्यांचं स्ट्रेचिंग करून घेतलं. ऋषीने आमच्याकडनं स्ट्रेचिंग करून घेतल्यामुळं आमची बॉडी एकदम रिलॅक्स झाली. थोडीशी आम्ही विश्रांती घेतली त्या ठिकाणी आणि नंतर आम्ही तो सागरने, ऋषीने आम्ही सगळ्यांनी बनवलेला मसाले भात मस्तपैकी खाऊन त्या ठिकाणी आम्ही झोपी गेलो. 11:30-12 वाजता झोपायला गेलो आणि सकाळी 6 वाजता आम्ही उठलो आणि आम्ही पुन्हा एकदा ज्या मार्गाने आलो होतो त्याच मार्गाने आम्ही वरच्या बाजूला गेलो आणि आम्हाला पहिल्यांदा त्रिफुली लागली. त्या त्रिफुलीवरती आम्ही डावीकडच्या रस्त्याने, जो रस्ता मालेगावला पण जातो, थोडंसं पुढं गेलो. आम्हाला थोडंसं आम्ही पाण्याच्या शोधावर त्या ठिकाणी गेलो होतो. तर तिथं बजरंगवाडी लागते, ती कंकराळीचीच वाडी आहे. उजव्या बाजूला गुलाबराव माळी यांचं एक घर आहे, त्यांचं अजून एक भावकीतलं घर त्यांच्या शेजारी आहे. आमच्या गाडीचा आणि आमचा आवाज ऐकून ते उठले. सकाळचे साधारणतः 7-7:15 झाले होते. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की पलीकडेच जावा, तिथं आमचं एक धरण आहे, तर तुम्ही पाणी वापरू शकता त्या ठिकाणी. मग आम्ही तिथं त्या धरणापाशी गेलो. त्या ठिकाणी प्रातर्विधी उरकले, हातपाय तोंड धुतले आणि पुन्हा गुलाबराव माळींच्या घरापाशी आलो. रात्रीचा काही भात शिल्लक होता, सागरने परत एकदा तो गॅसवर गरम केला. सफरचंद, संत्री होतीच आमच्याकडं, तीही खाल्ली आणि मग मी थोडासा मोकळा वेळ भेटला म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे शेविंगचं किट होतं, मस्तपैकी दाढी केली. आम्ही सगळं फ्रेश झालो, न्याहारी करून आम्ही त्या ठिकाणी पुढे निघालो. पुन्हा एकदा त्रिफुलीला आलो. परत त्रिफुलीवरनं लुल्याच्या बाजूने आम्ही चौफुल्याला आलो आणि त्या चौफुलीवरनं आम्ही परत काल रात्री ज्या मार्गाने आत घुसलो होतो त्याच मार्गाने परत त्या इंद्रासनी देवीच्या मंदिरासमोरून अजून पुढे गेलो आणि कंकराळा किल्ल्याच्या पायथ्याला एका खडकाच्या पॅचवर आम्ही त्या ठिकाणी आमची गाडी पार्क केली आणि आम्ही गडाच्या चढायला सुरुवात केली. गाडी पार्क केल्यानंतर चढायला सुरुवात, काही थोडासा सपाटीचा भाग आम्ही चालायला सुरुवात केला. तर आम्हाला पलीकडे उजव्या बाजूला एका शेडमध्ये काही मूर्ती दिसली म्हणून ती पाहायला आम्ही गेलो. तर मारुतीची एक सुंदर अशी मूर्ती त्या ठिकाणी आहे. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. त्याच्या मागच्या बाजूला लगेच एक त्या डोंगरातनं, म्हणजे किल्ल्याच्या 2 डोंगरांच्या भागातनं घळ आलेली आहे. त्या पायथ्याला आम्ही चालायला सुरुवात केली. घळ उजव्या बाजूला ठेवून डाव्या बाजूने आम्ही चालत राहिलो